आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यामध्ये एकूण 3 विधानं दिलीत. 3 विधानामधून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. पहिलं विधान आहे 2009-14च्या परकीय व्यापार धोरणानुसार भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा 2020 पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलं. दुसरं विधान आहे 2 वर्षासाठी म्हणजे 2009 ते 11 या वर्षासाठी वार्षिक निर्यात वृद्धी 15% साध्य करण्याचं धोरण ठरवण्यात आलं. आणि तिसरं विधान आहे सेससाठी न्यूनतम जागेची मर्यादा कमी करण्यात आली. आता 3 सेंटेन्स दिलेले आहेत. प्रश्न जर नीट वाचला तर तुम्हाला 2009 ते 14 पर्यंत जे परकीय व्यापार धोरण आहे त्याच्यावर असलेला हा प्रश्न आहे हे समजून येतं. याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होईल? तुम्ही जर कंबाईन पूर्व परीक्षेचा सिलेबस बघितला तर त्यात परकीय व्यापार हा सेपरेट टॉपिक असल्यामुळं त्याचा तो डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला तर सर्व सिलेबस बराचसा कव्हर होतो. अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात परकीय व्यापाराच्या संदर्भात. त्यामुळे तिथेही तुम्हाला उपयुक्त ठरेल. आता या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर तुम्हाला अगोदर 2009 ते 14चं परकीय व्यापार धोरण डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. आता याचं जर पहिलं सेंटेन्स बघितलं 2009 ते 14 हे जे परकीय व्यापार धोरणानुसार भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा 2020 पर्यंत दुप्पट करण्याचं ठरवलं होतं. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. टार्गेट पहिलं पण त्याच्यामध्ये डायरेक्ट 2020 पर्यंत अखेर जागतिक व्यापारात भारताचं वाटतं दुप्पट करणं ही त्याची टॅगलाईन झाली. परंतु त्याच्यामध्ये इतर महत्त्वाच्या गोष्टी होत्या. सुरुवातीला त्यामध्ये असं ठरवण्यात आलं होतं. पण त्यात अगोदर तुम्हाला हे कळलं पाहिजे की 2009 ते 14चं परकीय व्यापार धोरण कोणत्या मंत्र्यांनी जाहीर केलं. त्यावेळेचे जे तत्कालीन वाणिज्य मंत्री होते त्यांचं नाव आहे आनंद शर्मा. काँग्रेसचे होते तत्कालीन वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी हे धोरण जाहीर केलेलं होतं. काय नाव आहे त्याचं? परकीय व्यापार धोरण 2009 ते 14. आणि कोणत्या कालावधीसाठी झालं तेही लक्षात घ्या. 27 ऑगस्ट 2009 27 ऑगस्ट 2009 ते 31 मार्च 2014 साठी हे चौथ्या प्रकारचं धोरण होतं परकीय व्यापार धोरण. तर ते डिक्लेअर करण्यात आलं होतं. पहिलं म्हणजे काय त्यांनी ठरवलं होतं तर 2009 ते 11 या कालावधीमध्ये वार्षिक निर्यात वृद्धी ही 15% साध्य करायची. सुरुवातीला 2009 ते 11 मध्ये वार्षिक निर्यात वृद्धी किती साध्य करायची? 15%. त्याच्यानंतर म्हणजे 2009 नंतर 2011 नंतर काय करायचं तर त्याची निर्यात वृद्धी कितीपर्यंत न्यायची म्हणजे 2014 पर्यंत. 2014 पर्यंत किती टक्केपर्यंत न्यायचं तर ते 25% पर्यंत न्यायचं. पहिलं लक्षात घ्या. वार्षिक निर्यात वृद्धी 2009 ते 11 मध्ये 15% करायची. 2011 ते 14 पर्यंत किती पर्यंत न्यायची? 25% पर्यंत न्यायची. हा पहिला पॉईंट. टॅगलाईन काय होती? दुप्पट करायचं 2020 पर्यंत जागतिक निर्यातीतील व्यापारातील भारताचा हिस्सा दुप्पट करणं ही त्याची टॅगलाईन होती. हे दोन गोष्टी झाल्या. त्याचबरोबर 2011च्या डेडलाईनला आणखी काय करायचं होतं तर जो वार्षिक भारताची निर्यातीचा टप्पा आहे तर तो $200 बिलियन हा जो टप्पा आहे निर्यातीचा टप्पा हा 2011 पर्यंत ओलांडायचा का तो टप्पा गाठायचा. 2011 अखेर $200 बिलियन हा जो निर्यातीचा टप्पा आहे ना तो गाठायचा. हे एक महत्त्वाचं होतं. मग आता झालं हे आपण सगळ्या गोष्टीबाबत. आता एक महत्त्वाचं म्हणजे वस्तू व सेवाच्या निर्यातीचे बाबत एक टॅगलाईन होती ती म्हणजे 2014 पर्यंत काय करायचं ज्या वस्तू आणि सेवा आहेत ना तर त्याची निर्यात सुद्धा दुप्पट करायची. एवढ्या गोष्टी ह्या 2009 ते 14च्या व्यापार धोरणानुसार सांगण्यात आल्या होत्या. आणि सेससाठी न्यूनतम जागेची मर्यादा सुद्धा कमी करण्यात आली होती. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे तुम्हाला याच्यामधून काय काय लक्षात ठेवायचं? पहिलं लक्षात ठेवायचं 2009 ते 14 परकीय व्यापार धोरण मांडलं कोणी? आनंद शर्मानी. 27 ऑगस्ट 2009 पासून ते 31 मार्च 2014 पर्यंत. त्यांची टॅगलाईन होती ती म्हणजे 2020 पर्यंत भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा काय करायचा आहे? दुप्पट करायचा आहे. त्याची फोड कशी केली? 2009 ते 11 पर्यंत केली. 2009 ते 11 पर्यंत पहिल्यांदा काय करायचं तर 15% साध्य करायचं निर्यात वृद्धी. निर्यात वृद्धी 15% करायची. 2011 ते 14 पर्यंत निर्यात वृद्धी 25% साध्य करायची. हे झाले 2 पॉईंट. त्याच्यानंतर 2011 पर्यंत जो निर्यातीचा टप्पा आहे तो $200 बिलियन पर्यंत गाठायचा. आणि 2014 पर्यंत काय करायचं जो वस्तू व सेवांची निर्यात आहे ना ती सुद्धा दुप्पट करायची. हेही त्यांनी यामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. अशा प्रकारचं हे महत्त्वाचं धोरण आहे. याला म्हटलं जातं 2009 ते 14 पर्यंतचं परकीय व्यापार धोरण. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर 2015 ते 20चं धोरण आणलेलं आहे ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये किंवा येणाऱ्या प्रश्नामध्ये कव्हर करू. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 10वी पंचवार्षिक योजनेबाबत अयोग्य विधान कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे. एकूण 4 विधानं दिली त्यामधून आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये वार्षिक सरासरी वृद्धी 7.8% झाली. तर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे विधान बरोबर आहे.
तत्पूर्वी तुम्हाला 10वी पंचवार्षिक योजना म्हटल्यानंतर त्याचा कार्यकाळ कोणता हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तो कार्यकाळ येतो 1 एप्रिल म्हणजे 1 एप्रिल 2002 पासून 31 मार्च 2007 पर्यंत. 31 मार्च 2007 पर्यंत ना हा कालावधी 10व्या पंचवार्षिक योजनेचा येतो. दुसरं म्हणजे 10व्या पंचवार्षिक योजनेला दुसरं एक टोपण नाव आहे, ती म्हणजे शिक्षण योजना असंही म्हटलं जातं. शिक्षण योजना टोपण नावाने ओळखलं जाते ह्या योजनेला. कारण याच्यामध्ये आलेली 86वी घटना दुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. या 86व्या घटना दुरुस्तीनं शिक्षणाच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. ही 86 घटना दुरुस्ती 12 डिसेंबर 2002ला इम्प्लिमेंट झाली. याच्यानुसार कलम आर्टिकल 45 आर्टिकल 51 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि आर्टिकल 21A हे सुद्धा जोडण्यात आलं. त्यामुळे 10व्या पंचवार्षिक योजनेला काय म्हणतात, शिक्षण योजना असंही म्हटलं जातं. आता याच्यातलं जो पहिलं स्टेटमेंट आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये वार्षिक सरासरी वृद्धी दर किती झाली, 7.8%. आता 7.8च्या आसपास झालेले, 7.7 पॉईंट समथिंग आहे, तरी 7.8 म्हटल्यानंतर ते बरोबर ठरतंय. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे भारत हा वेगाने विकास करणारा देश ठरला. हे विधान चुकीचं आहे. वेगाने विकास करणारा देश भारत ठरलेला नव्हता, हळूहळू त्या विकासाच्या मार्गावर चाललेला होता. कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. आता तुम्ही अन्नधान्याचं उत्पादन जर बघितलं 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर अन्नधान्याचं उत्पादन 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये किती झालं होतं, 202 दशलक्ष टन. किती, 202 दशलक्ष टन. ही एक फिगर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपण वेगाने विकास का करू शकलो नाही, जसं तुम्ही त्यापूर्वी तुम्हाला तिसरं स्टेटमेंट बघा, औद्योगिक क्षेत्रातला वृद्धी दर 8.8% वर्षदराने गाठली, बरोबर आहे. परंतु इथं ना कृषी क्षेत्रामध्ये मात्र आपण तेवढा वृद्धी दर गाठू शकलेलो नाही. कृषी क्षेत्रामधले जर वृद्धी दर जर बघितला तर तो 2.1%च होता. त्यामुळे ना हा वेगाने विकसित करणाऱ्या देशामध्ये आपण जात नाही. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, ते पर्याय आहे. दुसरं असं झालं होतं की 2007 मध्ये जेव्हा भारताचा विदेशी चलनाचा साठा बघितला तर तो 185 बिलियन डॉलरपर्यंत गेलेला होता. हा सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे वृद्धी दर 7.75 काय तर आहे, म्हणजे 7.8च्या रेंजमध्ये येतो. त्यामुळे ते पहिलं स्टेटमेंट सुद्धा बरोबर ठरते. चुकीचं उत्तर कोणतं आहे विचारलंय, अयोग्य, तर ते पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य, वेगाने विकास करणारा देश ठरलेला नव्हता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ती म्हणजे गुंतवणूक दर. आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गुंतवणूक दर किती राहणे अपेक्षित ठेवलं होतं, तर तो ठेवलं होतं 23.4% आणि प्रत्यक्षात तो किती राहिला, 32% राहिला होता. तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. दुसरं म्हणजे आता असा जर प्रश्न विचारला तुम्हाला, 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या घटकावर किंवा कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक खर्च करण्यात आला, तो सर्वाधिक खर्च हा सामाजिक सेवा क्षेत्रावर होता. हे लक्षात ठेवा. आणि तो किती टक्के झाला होता, 27% सामाजिक सेवा क्षेत्रावर करण्यात आला होता. त्याच्या खालोखाल ऊर्जा क्षेत्रावर 22% होता, कृषीवर 20%, वाहतूक 16%, अशी त्याची रेंज येते. आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची योजना येते ती म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्याला आपण मनरेगा असं म्हणतो. तर ती आहे 2 फेब्रुवारी 2006 या कार्यकाळात सुरू झाली होती. तर 10व्या पंचवार्षिक योजनेमधलं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणू शकतो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. त्याचबरोबर तुम्ही आणखी काय लक्षात ठेवू शकता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, आरोग्य क्षेत्राबाबतीत, कारण सध्या आरोग्य क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेला आरोग्य क्षेत्र प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये महत्त्वाची योजना येते ती म्हणजे जननी सुरक्षा योजना. 10व्या पंचवार्षिक योजनामधलीच एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे जननी सुरक्षा योजना. 12 एप्रिल 2005 साली ही सुरू करण्यात आली होती, जननी सुरक्षा योजना. ती एक महत्त्वाची योजना आहे, तुम्हाला त्याच्यावर थोडा फोकस करावा लागेल. 86 घटना दुरुस्ती ऑलरेडी पाहिलं. आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अध्यक्ष कोण राहिले होते, तर 2002 ते 2007चा काळ म्हणजे 2 पंतप्रधान यामध्ये राहिले होते. एक होते अटल बिहारी वाजपेयी, दुसरे म्हणजे मनमोहन सिंग. आणि उपाध्यक्ष मग कोण राहिले होते नियोजन आयोगाचे, तर त्याच्यामध्ये 2 राहिले होते 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. एक केसी पंत होते आणि एक मॉन्टिंग सिंग अहलुवालिया होते. तर हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या लेसनमधून एवढ्या ॲटलीस्ट गोष्टी जर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं 10व्या पंचवार्षिक योजनेबाबत आपण बरंचसं मी यामध्ये डिस्कस केलेलं आहे. आय होप तुमचा तो डाऊट आणि प्रश्न क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येचे आपल्याला वैशिष्ट्य ओळखायचे आहेत. आता 3 स्टेटमेंट आहेत, ती बरोबर की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर यातील घटता फरक. दुसरा आहे घटता बालमृत्यूदर आणि तिसरा आहे लोकसंख्या दशवर्षक वाढीचा घटता दर. आता याचं उत्तर आहे ना वरीलपैकी सर्व. तिन्हीच्या तिन्ही ना महत्त्वाची लोकसंख्येची वैशिष्ट्ये. आता तुम्ही जन्मदर मृत्यूदरामध्ये घट होते हे माहिती आहे, परंतु ह्याच्यामध्ये थोडं गफलत होते, ती म्हणजे लोकसंख्या दशवर्षक वाढीचा घटता दर. आता तुम्ही जर नीट पाहिलं 1991चे फायनल आकडेवारी जर बघितली तुम्ही, तर लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर होता 23.87. 1991 ते 2001 या काळामध्ये जेव्हा 2001ला जेव्हा फायनल आकडेवारी आली त्याच्यामध्ये जो दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा
दर होता 51.54%, 21.54%. आणि 2001 ते 2011 या कालखंडामध्ये जर बघितलं तर दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर होता किती होता, तर तो 17.69. जर तुम्ही तिन्ही आकडेवारी जर कम्पेअर केली तर तो दर खाली हळू घटत जातो. त्यामुळं लोकसंख्या दशवार्षिक वाढीचा दर हा घटता आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे बालमृत्यूदर सुद्धा घटलेलाच आहे त्या प्रमाणात, म्हणजे जे अगोदरच्या प्रमाणामध्ये बालमृत्यूचं प्रमाण होतं ते हळूहळू आता कमी होत चाललंय. आणि जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये घटता फरक, कारण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर भारतीय लोकसंख्येची ही 3 महत्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, लोकसंख्येमध्ये कोणत्या संक्रमणाच्या टप्प्यामध्ये येतो किंवा असे बऱ्याचशा काळ. आता लोकसंख्या संक्रमणाचे ना एकूण 4 टप्पे आहेत. पहिला टप्पा जो असतो तर त्याच्यामध्ये स्थिर लोकसंख्येचा काळ होता, तो 1901 पासून जवळजवळ 1921 पर्यंत. मंदवाढीचा काळ होता 1921 ते 51. वेगवान उच्च वाढीचा काळ होता 1951 ते 1981. आणि 1981 पासून 2011 पर्यंतचा जो काळ होता तो वाढ उच्च होती, परंतु घसरत्या दराची चिन्ह स्पष्ट करणारा काळ असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळं लोकसंख्येची वैशिष्ट्य ओळखताना या गोष्टी थोडंसं लक्षात घ्या. परीक्षेला असाही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला हवं. पुढचा एक प्रश्न दिलाय तो म्हणजे शासनानं गरिबी निर्मूलनासाठी विशेष उपाययोजनांबाबतनं खाली काही पर्याय दिलेत. त्यामधून आपल्याला काय कळायचं आहे, तर अयोग्य पर्याय कोणता तो शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, म्हणजे कामाच्या बदल्यात धान्य. दुसरा आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत. तिसरा आहे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण, तर त्याला स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण असं म्हटलं जातं. आणि चौथा आहे जवाहर रोजगार योजना. आता याच्यामध्ये ना चुकीचं कोणतं आहे आपल्याला असं ओळखायला सांगितले. ऑप्शनचा जर नीट विचार केला तर 2 नंबर पर्याय हा चुकीचा आहे. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याला आपण IRDP असं म्हणतो. तर पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत तो नाहीये, त्यामुळे हा चुकीचा ठरतो. तिसरा जो बघितला स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण, त्याला आपण ट्रायसेम योजना असं म्हणतो. कोणती म्हणतो? ट्रायसेम योजना. तर ती बरोबर आहे स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यासाठी. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम कामाच्या बदल्यात धान्य, ते सुद्धा बरोबर आहे. तर दुसरा चुकीचा आहे. आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम का चुकीचा आहे ते आपण पाहू. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमला आपण इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो. याची सुरुवात झाली होती 2 ऑक्टोबर 1980 मध्ये. आणि याचं महत्त्वाचं एम काय होतं, तर ग्रामीण भागातले जे गरीब आहेत तर त्यांना स्वयंरोजगाराचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ज्या प्रादेशिक बँका असतील किंवा तिथल्या सहकारी बँका असतील किंवा काही व्यापारी बँका असतील, या सर्व बँकांच्या माध्यमातून, म्हणजे ग्रामीण भागातले जे गरिबी असणारे स्वयंरोजगार चे स्रोत उभा करण्यासाठी या ज्या बँका आहेत ना, या बँकांच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवायची आणि त्यांचं जीवन सुधारायचं. कसं जीवन? सामाजिक आणि आर्थिक स्तरावर. याच्यासाठी ही योजना सुरू केली होती. त्याला म्हटलं जातं इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याला IRDP किंवा मराठीमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम असं म्हटलं जातं. आणि याची सुरुवात, ही दिनांक खूप महत्वाची आहे बरं का, 2 ऑक्टोबर 1980 ला याची सुरुवात झालेली होती. पुढचा आपला प्रश्न आहे, घाऊक किंमत निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो? होलसेल प्राइस इंडेक्स, WPI म्हटलं जातं, त्याला आपण होलसेल प्राइस इंडेक्स असं म्हणतो. प्राथमिक वस्तू, इंधन का उत्पादित वस्तू, तर याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश केला जातो, हे लक्षात घ्या. तुम्हाला हा प्रश्न मी कशासाठी केलाय, तर WPI आणि CPI मधला बेसिक डिफरन्स फक्त माहीत असणं गरजेचं आहे. त्या डिटेलमध्ये तुम्ही पुस्तकात वाचू शकाल, परंतु बेसिक डिफरन्स तुम्हाला यायला हवा. होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरं असतं त्याला काय म्हणतो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. तर ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स नक्की काय, कसा कन्सिडर केला जातो, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो आपण आता डिस्कस करू. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये 2च प्रमुख निर्देशांक आहेत. एक म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरा असतो तो कंझ्युमर प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये महत्त्वाचा डिफरन्स हा आहे तो म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स हा वस्तूंच्या घाऊक किमतीवरनं काढला जातो. म्हणजे याच्यामध्ये फक्त वस्तूंच्याच किमतीचा समावेश होतो. WPI मध्ये काय होतं, तर फक्त वस्तूंच्याच किमतीचा समावेश होतो. परंतु कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा काय केलं जातं, तर याच्यामध्ये वस्तू आणि सेवा या दोघांच्या किमतींचा इंडेक्स होतो. हे आम्हाला लक्षात ठेवा. WPI मध्ये फक्त वस्तूंच्या किमतींचा समावेश होतो आणि CPI किंवा त्याला आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो, याच्यामध्ये वस्तू आणि सेवा या दोघांच्या किमतींचा समावेश होतो. आता वस्तू आणि सेवा या दोन्हीही त्याच्यामध्ये कन्सिडर केल्यामुळं याला काय म्हटलं जातं,
कंझ्युमर प्राइस इंडेक्स किंवा त्याला CPI ला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये WPI मध्ये कोणत्या घटकांचा विचार केला जातो असा प्रश्न होता आपला. वरीलपैकी सर्व येतं: प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू. याच्यामध्ये वेगवेगळे वेटेज आहे, ते वेटेज तुम्ही पुस्तकातून अपडेटेड पाहून घ्या. फक्त तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. WPI मध्ये फक्त वस्तूंच्या किमतीचा समावेश आणि CPI मध्ये काय केलं जातं, वस्तू आणि सेवांच्या किमतीचा समावेश, म्हणून त्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असंही म्हटलं जातं. परीक्षेला असा जर प्रश्न विचारला खालीलपैकी कोणत्या निर्देशांकाला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असं म्हणतात, तर तो येतो CPI, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. का? कारण त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतींचा समावेश होतो, त्यामुळे त्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असं म्हटलं जातं. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट तेवढाच महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आहे, वस्तू व सेवा करासंदर्भात खालील विधाने वाचा आणि त्याच्यामधून कोणतं पर्याय बरोबर कोणतं चुकीचं हे सांगण्यात विचारलेलं आहे. तर वस्तू व सेवा करासंदर्भात असीम दासगुप्ता समिती नेमण्यात आली होती. दुसरं स्टेटमेंट आहे, वस्तू व सेवा कर जगात सर्वप्रथम ब्राझील देशामध्ये लावण्यात आला होता. आता या दोन्ही गोष्टींचा जर तुम्ही नीट विचार केला तर याचं अचूक उत्तर येतं ते म्हणजे पर्याय फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ते का चुकीचं आणि पहिलं स्टेटमेंट का बरोबर ते पाहू. पहिल्यांदा आपण ते पाहायचं आहे ते म्हणजे दुसरं स्टेटमेंट का चुकीचं आहे, कारण इथं मध्ये काय म्हटले, वस्तू व सेवा कर, त्याला आपण GST म्हणतो. GST हा जगात सर्वप्रथम कोणत्या देशात लावला होता? ब्राझीलमध्ये का? नाही, ब्राझीलमध्ये नसून तो फ्रान्स देशामध्ये पहिल्यांदा GST लावलेला होता, हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे वस्तू व सेवा करासंदर्भात असीम दासगुप्ता समिती नेमली होती. ऍक्च्युली असीम दासगुप्ता समितीला GSTचं आर्किटेक्ट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? GSTचे आर्किटेक्ट म्हणून कोणत्या समितीला ओळखलं जातं, तर ते असीम दासगुप्ता समितीला ओळखलं जातं. मग माझा प्रश्न असा आहे, भारतामध्ये GST केव्हा लागू करण्यात आला? त्याची तारीख 1 जुलै 2017. ओके, 1 जुलै 2017ला भारतामध्ये GST लागू करण्यात आलेला होता. तर हे लक्षात ठेवा, असीम दासगुप्ता समिती GST आर्किटेक्ट समिती म्हणून ओळखलं जातं. ब्राझील नसून इथं फ्रान्स आहे. आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजनेमधील समावेशक विकासामध्ये पुढीलपैकी कोणती बाब समाविष्ट नाही असं विचारलेलं आहे आणि याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न जर नीट वाचला, पहिलं बघा, कृषी क्षेत्रामध्ये 4% वाढ करणं, तर हे बरोबर आहे कारण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते ठरवण्यात आलं होतं. दुसरं म्हणजे रोजगारांच्या संधीमध्ये वाढ करणं, हे सुद्धा बरोबर आहे. लिंग गुणोत्तर कमी करणं आणि चौथं होतं ते म्हणजे भांडवली बाजाराचं सक्षमीकरण. आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लक्षात घ्या, समावेशक विकासामध्ये काय येत नाही, तर भांडवली बाजाराचं सक्षमीकरण हा पॉईंट याच्यामध्ये येत नाही. तर याच्यामध्ये 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही इतर महत्त्वाच्या तरतुदी आहेत ना, त्याच्यावर तुम्हाला थोडं फोकस करणं गरजेचं आहे, कारण 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना डेफिनेटली डिटेलमध्ये वाचत चला. अलीकडच्या काळामध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो. रिझन एकच, कारण पंचवार्षिक योजनेच्या जागी नीती आयोग आलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं की 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना थोडी इम्पॉर्टंट ठरते, कारण 12व्या पंचवार्षिक योजनेपासून ते ब्रेक लागलेला आहे तिथं. दुसरं म्हणजे शेतीमध्ये ना 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4% वाढ करा हे ठरवण्यात आलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रोजगाराच्या संधीबाबत होतं, तर ते सुशिक्षित बेरोजगारांचं जे प्रमाण आहे ना, तर ते 5% पेक्षा कमी करायचं टार्गेट 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवलं होतं. काय की सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण 5% पेक्षा कमी करायचं. दुसरं म्हणजे सर्वांसाठी विजेची व्यवस्था करावी, हे कधीपर्यंत साध्य करायचं ठरवलं होतं 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तर 2009 पर्यंत ना सर्वांसाठी विजेची व्यवस्था करणं हे ठरवलं होतं. दुसरं म्हणजे देशातल्या सगळ्या खेड्यातील टेलिफोन सेवांची सुविधा किंवा तिची व्यवस्था करणं हे 2007 पर्यंत करायचं हे टार्गेट ठेवलेलं होतं. लिंग गुणोत्तर पुरुष महिला प्रमाण सुधारलं पाहिजे, याच्यावर थोडा फोकस करायला हवा हे सांगितलेलं होतं. दुसरं म्हणजे जर रोजगाराच्या बाबतीत बघितलं तर 70 दशलक्ष नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या हे ठरवलेलं होतं. त्यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या घटक आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधीवर थोडंसं लक्ष द्या, परीक्षेला ते खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे जे त्याच्या अगोदर एक महत्त्वाची योजना आली होती, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 साली. त्याची तारीख पण लक्षात ठेवा बरं का, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची, कारण त्या दिवशी परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा ह्याच्यावर आलेला आहे, कारण याचा जो 4था टप्पा आहे ना, तो मागच्या वर्षी सुरू केलेला होता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा, त्यामुळे तो चर्चेत असलेली योजना आहे. 25 डिसेंबर 2000 हे दिनांक लक्षात ठेवा. आता 2009 पर्यंत 1000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं जे डोंगराळ किंवा आदिवासी भागामध्ये 500 हे अट होती आणि जनरल ह्याच्यामध्ये 1000 लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या या ठिकाणी असेल ना, तिथं ना सर्व वस्त्यांसाठी 12माही रस्ता जोडणी हे सुद्धा टार्गेट 11व्या पंचवार्षिक योजनेमधलं होतं. हे पॉईंट तुम्ही थोडासा ट्रेस करा, कारण तो करंट रिलेटेड सुद्धा जोडला जाऊ शकतो.
2009 पर्यंत 1000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या वस्ती असलेलं डोंगराळ आदिवासी भागासाठी एक्सेप्शन 500 लोक वस्ती, तर सर्व वस्तीसाठी बारमाही रस्त्यानं जोडणं हे एक टार्गेट त्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. दुसरा एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे काय, जो स्त्री पुरुष साक्षरता आहे त्याच्यामधला जो फरक आहे ना तो 10% खाली आणणं हे सुद्धा त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. बालमृत्यू दर 2 पर्यंत कमी करणं, माता मृत्यू दर 1000 थेट जन्मासाठी 1 पर्यंत कमी करणं हेही टार्गेट आहेत. म्हणजे आरोग्य सेक्टरमध्ये थोडेसे टार्गेट फोकस तुम्ही करू शकता, परंतु हा पॉईंट सुद्धा तेवढा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर फोकस नक्की करा. प्रजनन दर कमी करणं दुसरं एक महत्वाचं होतं ते म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी 2009 पर्यंत पुरवलं पाहिजे असे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवायचं कृषी 4% ठरवण्यात आलेलं. तर एवढ्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत की ज्या तुम्हाला फोकस करणं किंवा ज्या माहीत असणं गरजेचं आहे 11व्या पंचवार्षिक योजनेसाठी. ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्या, बऱ्याचशा गोष्टीवर परीक्षेला फायदा होतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत शिफारसी करण्यासाठी सरकारनं 8 फेब्रुवारी 1997 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, तर ते आहेत एस तारापूर. याच्यावर आपण प्रश्न न तयार करता ह्याच्यामध्ये मला काय सांगायचं आहे मी तुम्हाला आता पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करेन. पहिले लक्षात ठेवा, रुपया भांडवली खात्यावर परिवर्तन करण्यासाठी 1997 मध्ये म्हणजे 8 फेब्रुवारी 1997 साठी एस तारापूर यांच्या अंडरखाली कमिटी नेमलेली होती. मग रुपया आता कशावर परिवर्तन केलेला आहे त्याच्यानंतर ना रुपया भांडवली खात्यावर परिवर्तन करण्यासाठी तारापूर यांची कमिटी सरकारनं 8 फेब्रुवारी 1997 ला नेमलेली होती. तर आणि 2006 सालासाठी सुद्धा नेमली होती, तर तेव्हा ती कमिटी RBIनं नेमली होती. हे दोन फरक आहे. 8 फेब्रुवारी 1997 ला गव्हर्नमेंट भारत सरकारनं नेमली होती तारापूर समिती. कशासाठी? रुपया भांडवली खात्यावर परिवर्तन करण्यासाठी. हीच कमिटी परत 2006 मध्ये परत एकदा नेमली होती आणि त्यावेळी नेमली होती RBIनं. कोणी नेमली होती? RBIनं. रिझन एकच, रुपया भांडवली खात्यावर परिवर्तन करायच्या. 1997 साली जेव्हा कमिटी नेमली, परंतु त्याच्यानंतर जेव्हा पूर्व आशियाई संकट आलं 97च्या रेंजमध्ये, त्यामुळं ते रुपया भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तन करायचं सोडून दिलेलं होतं. त्यामुळं परत एकदा नेमली RBIनं 2006 साली, परंतु त्याचे काही इम्प्लिमेंटेशन डिटेलमध्ये होऊ शकलेलं नाही, सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. मग आता प्रश्न असा येतो की रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय कधी झाला, किंवा रुपया व्यापार खात्यावर केव्हा परिवर्तनीय झाला, किंवा रुपयांची परिवर्तनीयता, त्याला आपण इंग्लिशमध्ये कन्व्हर्टेबिलिटी ऑफ रुपी असंही म्हटलं जातं. तर ते काय आहे, तर कन्सेप्ट काय आहे ते तुम्हाला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आता भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ना 1992 पूर्वी ना मोठ्या प्रमाणात ना अशी काही महत्वाची एक्सचेंज करण्यासाठी किंवा बंधनं लय असायची. तर 1973 मध्ये भारतामध्ये एक महत्वाचा कायदा आला, त्या कायद्याला म्हटलं जातं फेरा कायदा. काय म्हटलं जातं? फेरा कायदा. परीक्षेला ना याच्या जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारला जातो, 1 लाईनर टाईपमध्ये पण प्रश्न विचारला जातो. भारत सरकारनं 1992-93चा जो अर्थसंकल्प मांडला, 92-93चा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पामध्ये एक नवीन व्यवस्थेची घोषणा केली. त्या व्यवस्थेला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं लम्स, LERMS असं. तर आता हे म्हणजे काय, तर लिबरलाइज्ड एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम. एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम अशी व्यवस्था केली. आणि याच्यानुसार भारत सरकारनं काय केलं, तर 1 मार्च 1992 रोजी काय केलेलं आहे, तर ड्युअल एक्सचेंज रेट सिस्टीम आणली. ड्युअल एक्सचेंज रेट सिस्टीम. आता ही ड्युअल एक्सचेंज रेट सिस्टीम काय आहे ते आपण पाहू. पहिल्यांदा लक्षात घ्या, LERMS 92-93च्या संकल्पामध्ये. त्यानंतर 1 मार्च 1992 ही जी दिनांक आहे, या दिवशी भारतानं काय केलेलं आहे, तर ड्युअल एक्सचेंज रेट सिस्टीम आणली. आता ड्युअल एक्सचेंज रेट सिस्टीम म्हणजे काय, जो सरकारनं काय केलं होतं, 2 दरांचा स्वीकार केला होता. म्हणजे एक दर असा असेल जो सरकारद्वारे नियंत्रित केला जाईल, म्हणजे ऑफिशियल रेट ऑफ एक्सचेंज त्याला म्हटलं जातं. आणि दुसरा दर असा असेल जो मार्केट रेट ऑफ एक्सचेंज, म्हणजे बाजारातला विनिमय दर असेल. एक सरकारद्वारे कंट्रोल केला जाईल आणि एक काय केला जाईल, बाजारद्वारे कंट्रोल केला जाईल. आता याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी केल्या होत्या माहिती का, तर याच्यामध्ये बाजार दराने जो नियुक्त केला जाणारा दर होता, तर तो कसा ठरवला जायचा, जो निर्यात उत्पादन असायचं, निर्यात उत्पादनाच्या 60% परकीय चलनाचा जो दर आहे, तर तो बाजाराने कंट्रोल केला जायचा. आणि राहिलेला 40% परकीय चलनाचा विनिमय दर एक्सचेंज रेट हा ना सरकारी दरानं करायचा. म्हणजे बाजार दराने 60% आणि सरकारच्या दराने किती, 40% असं कंट्रोलिंग केलं जात होतं. परंतु याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच महत्त्वाचे प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे सरकारनं असा डिसिजन घेतला, तो आहे 1993-94 मध्ये.
सरकारनं काय केलं, 1993-94 मध्ये एक डिसिजन घेतला आणि त्यानुसार काय केलं, रुपया हा काय केला, चालू खातं. आता चालू खात्यामध्ये दोन खाते असतात, एक असतं दृश्य खातं दिसणारं आणि एक असतं अदृश्य. दृश्य म्हणजे त्याला आपण व्यापार खातं म्हणतो, अदृश्य खात्याला आपण काय म्हणतो, न दिसणारं. आता दृश्य खात्यामध्ये काय असतं, तर फक्त वस्तूंच्या आयात निर्यातीचे जे व्यवहार असतात ना, तर ते मांडले जातात दृश्य खात्यामध्ये. आणि अदृश्य खात्यामध्ये काय केलं जातं, तर ज्या सेवांचे सगळे व्यापाराचा डिसिजन असतो, व्यापाराच्या तरतुदी ते मांडल्या जातात, म्हणजे सेवांची देवाणघेवाण. फॉर एक्झाम्पल अदृश्य खात्यामध्ये काय येणार, बँकिंग, विमा, पर्यटन, शिक्षण, परकीय व्यापारावरचं कर्ज, ट्रान्सफर, म्हणजे समजा परदेशातल्या भारतीयांनी देशामध्ये पाठवलेला पैसा असेल किंवा नातेवाईकांना किंवा मित्रांना दिलेलं गिफ्ट असेल, तर हे सगळं अदृश्य खात्यामध्ये येतं. आता सरकारनं काय डिसिजन घेतला 1993-94 मध्ये, रुपया काय केला, सरकारनं काय डिसिजन घेतला होता, तर रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी डिसिजन घेतला होता. तर त्या चालू खात्यापैकी जो व्यापार खातं आहे, व्यापार खातं त्याच्यावर चालू खात्यामध्ये दृश्य ना दृश्य आहे, त्यातलं दृश्य खातं म्हणजे फक्त वस्तूंच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील ना, त्याच्यावर रुपयाचं कन्व्हर्टेबिलिटी केलेली होती. आता त्याच्यानंतर पुढं काय केलं सरकारनं, तर 1900 हे केलेलं आहे. आणि 1 मार्च 1994 मध्ये जो पूर्ण चालू खातं आहे, म्हणजे अदृश्य खात्याला बी परत त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. फक्त आता भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनी केलेला नाहीये, हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी 2 कमिट्या नेमल्या होत्या तारापूरच्या. एकदा नेमली होती सरकारनं 8 फेब्रुवारी 1997ला, आणि त्याच्यानंतर आरबीआयने नेमली होती 2006 साली. तर हे जे महत्त्वाचा कन्सेप्ट किंवा पॉईंट आहे तो मी इथं डिस्कस केलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.